कसं कर्डिले आणि विखे एकत्र येणार नाहीत असेही लोक या तालुक्यामध्ये आहेत। माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे, लावालावी करायचं काम कमी करा। तुला विरोधकापासून सावध राहायचं नाहीये। सगळ्यात पहिलं सावध जर राहायचं असेल तर तुझ्या गाडीत बसणाऱ्या माणसापासून सावध राहा, तर तू राजकारणामध्ये पुढे जाशील। कारण की जे काम जे स्वप्न साहेबांनी पाहिलं ते प्रत्येक स्वप्न आम्ही साकार करू, मिळून साकार करू। आणि म्हणून अनेक लोक असेही होते जे बऱ्यापैकी समन्वय कसा होणार नाही, समन्वय कसा दूषित असेल, कसं कर्डिले आणि विखे एकत्र येणार नाहीत असेही लोक या तालुक्यामध्ये आहेत। साहेब ओळखत होते, मीही ओळखत होतो, पण आमची एक रणनीती असायची, ती मी काय आता सांगणार नाही। लोकांना असं वाटायचं की ते आम्हाला मूर्ख बनवत होते, पण आम्हाला दोघांना माहित होतं आम्ही काय करतो। त्यामुळे माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की लावालावी करायचं काम कमी करा। अक्षयला जाऊन एक सांगायचं, मला जाऊन एक सांगायचं, मला काहीतरी फूस लावायची, त्याला काहीतरी फूस लावायची। तुम्ही काही जरी केलं तर अक्षय कर्डिले आणि सुजय विखे एक संघ राहणार आणि आम्ही पूर्ण ताकदीने उतरणार। या बाबतीत मनामध्ये शंका असायचं काही कारण नाही। आणि म्हणून मी स्वतःला पण नेहमी सांगतो आणि अक्षयलाही नेहमी सांगेल की कुठल्याही प्रकारे कानावर कुठलीही गोष्ट मी केलेली तुम्हाला पटत नसेल तरी मला लगेच फोन लावून सांगायचं आणि विचारायचं की दादा तुम्ही हे सांगितलेलं आहे का। हा समन्वय ठेवणं राजकारणामध्ये फार गरजेचं असतं, नाही तर तुमच्या गाडीत। आणि सगळ्यात सावध मी अक्षयला आवर्जून सांगेल, सगळ्यात सावध जर कोणापासून राहायचं असेल, तुला विरोधकापासून सावध राहायचं नाहीये। सगळ्यात पहिलं सावध जर राहायचं असेल तर तुझ्या गाडीत बसणाऱ्या माणसापासून सावध राहा, तर तू राजकारणामध्ये पुढे जाशील। हे मी माझ्या वडिलांना पण सांगतो आणि तुला पण सांगतो की सगळ्यात घातक माणूस तो जो गाडीत बसतो। मी म्हटलो ना की मी हसवणार सगळ्यांना। जो माणूस गाडीत बसण्यासाठी घाई करतो ना, तो लावालावी केल्याशिवाय उतरणारच नाही या संकल्पनेतून तो गाडीत चढतो। काय करायचं गाडीत, काय बसाय आमच्या गाडीत, बाबा तू घेऊन जा गाडी, बाबा मी मोटरसायकलवर येतो, अजून काय। हे सगळ्यात घातक प्राणी आहे। नगर ते राहुरी ते बुरानगरचा प्रवास पार करत इतके सल्ले देणारे लोक गाडीत बसतात। मला नगर ते इथून पार करत इतके सल्लागार गाडीत बसतात। ठीक आहे, मी पडलो, पराभूत झालो, जीवनातून मी भरपूर शिकलोय, अजून अक्षय सुरुवात करतोय, पण म्हणून माझ्या तुला विनंती आहे, कोणीही काही सांगितलं तर पहिलं फोन लावून हक्काने विचारायचं की हे तुम्ही केलंय का। 99% माझं उत्तर नाहीच असणार, पण तरी सुद्धा असं कुठलंही काम, कुठलंही वाक्य, कुठलाही शब्द जो आपल्या विश्वासाला तडा देईल, असा कुठलाही वाक्य, कुठलाही शब्द जो कर्डिले साहेबांबरोबर विश्वासघात म्हणून दिसेल, ते काम सुजय विखे कधीही करणार नाही। आणि म्हणून हे नुसतं त्याच्या गाडीत बसणाऱ्या माणसाला नाही, माझ्या गाडीत बसणाऱ्या माणसांना पण सांगतो की जर माझ्या कानाला तुम्ही लागले सगळ्यांना दुःखद आहेच, मात्र त्यांच्या जागेवरती आता अक्षयला संधी दिली जावी अशी एक मोठी मागणी सगळीकडे होताना दिसते। त्याबद्दल काही निर्णय पक्षाकडनं होईल, त्याबद्दल काही पाठपुरावा आपण जाहीरपणे भूमिका मांडलेली आहे की अचानक खरं हे शिवाजीरावांचे दुःखद निधन झालं की सगळ्यांनाच वेदना देणारी घटना होती। त्यानंतर मग आता भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून अक्षयने आपलं काम सुरू केलं होतं। कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, आमची सगळ्यांची इच्छा आहे, तर पक्ष श्रेष्ठीकडे आपण आग्रह धरून जावं। नाही त्याची भूमिका मी तर मग गाडीत सहसा मी कोणा घेतही नाहीये। असं आहे, कार्यकर्ते बसतात, आपले फक्त कान पक्के ठेवले पाहिजे। हा राजकारणात सगळ्यात मोठा मुद्दा आहे। गाडीत बसणाऱ्या माणसाला
त्याचं किती ऐकायचं, किती सोडून द्यायचं, गाडीत उतरल्यानंतर आपण काय ते विचार करायचे. प्रत्येकाचा आता राजकारणाच्या गोष्टी आहेत, पण निदान मला वाटतं हा सुजय दिलेला सल्ला हा कार्यकर्त्यांना सुद्धा आहे, सगळ्यांनाच तो सल्ला महत्वाचा आहे. थँक्यू.